लाईव्ह टेलिकास्ट चालू असताना त्याचा IPL ओनर त्याच्यावर भडकतो. BCCI त्याला सस्पेंड करते. कॉफी विथ करण या शो मध्ये एक इन्सिडेंट झाल्यानंतर जिथे हार्दिक पांड्याची मेजॉरिटी मिस्टेक होती. त्याचं इंटरनॅशनल करिअर ॲज अन ओपनर सुरू होतं. नंतर तो नंबर 3 वरती खेळायला लागतो. 2019च्या ODI वर्ल्ड कप साठी तो भारतीय क्रिकेट टीमचा नंबर 4चा बॅट्समॅन असतो. पण हळूहळू त्याला खाली ढकललं जातं आणि जेव्हा शिखर धवन इंजर्ड होतो त्याला पुन्हा ओपनिंग स्लॉट दिली जाते. बऱ्याच काळासाठी KL राहुल हा भारतीय क्रिकेट टीमचा उपकर्णधार होता. विराट कोहली आणि रोहित शर्मा नंतर कॅप्टन्सीचा एक उत्तम पर्याय म्हणून KL राहुलकडे बघितलं जायचं. 2021 आणि 22च्या दरम्यान तो भारतीय टीमसाठी T20 इंटरनॅशनल मध्ये ओपनिंग करायचा. ODI सेटअप मध्ये तो मिडल ऑर्डर मध्ये खेळायचा कारण का शुभमन गिल सारख्या प्लेयरला ओपनिंग स्लॉट द्यायची होती. नुकत्याच पार पडलेल्या होम टेस्ट सिरीज बांगलादेश आणि न्यूझीलंड विरुद्ध तो भारतीय क्रिकेट टीम साठी मिडल ऑर्डर बॅट्समॅन म्हणून खेळायचा. पण जेव्हा बॉर्डर गावस्कर ट्रॉफी येते त्याला पुन्हा ओपनर म्हणून खेळवलं जातं. एक एमर्जन्सी ओपनर, एक मिडल ऑर्डर फ्लोटिंग बॅट्समॅन, एक ऑप्शनल विकेट कीपर आणि कधी कधी एक स्टँड इन कॅप्टन. या अशा वेगवेगळ्या भूमिकांमध्ये आपण KL राहुलला बघितलंय आणि हे बघितल्यानंतर आपल्याला असं वाटतं की तो किती सेल्फलेस आणि किती डिपेंडेबल प्लेअर आहे आपल्या क्रिकेट टीमसाठी. पण तुम्ही जर पर्सनल पॉइंट ऑफ व्ह्यूनी बघायला गेलात तर ते तेवढं चांगलं नाहीये. मी अजून काय करू, मला जिथे बोललं गेलं मी तिथे खेळलो, मी चांगला खेळलो आणि मला असं वाटतं मी खूप चांगलं परफॉर्म केलं. हे शब्द होते KL राहुलचे जेव्हा त्याला विचारलं गेलं होतं त्याच्या टीम मधल्या पोझिशन बद्दल. म्हणून हा प्रश्न पुन्हा पुन्हा येतो